गणेश संकपाळ गोलंदाजी मार्क वरती, स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करण्याकरिता विवेक शिंदे, नॉन स्ट्रायकर एंडला सचिन शिंदे. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्विचिड. व्हॉट अ प्लेयर अँड व्हॉट अ माइंडसेट इट इज. जबरदस्त सुरुवात, चौकार. पहिल्याच बॉल वरती स्विच हिटनं एवढा क्लिअर स्ट्रोक. सोपं काम नाहीये मित्रांनो, हे भलत्या सलत्याचं काम नाहीये. आणि मी म्हणेन प्रॅक्टिस नसेल त्याने करायला जाऊही नका, उगत तोंडावरती बॉल लागून घ्याल. कोणत्याही क्षेत्रामध्ये दादा सफल यशस्वी होण्याकरिता मी तेवढासा अनुभवी नाही आहे, परंतु संत तुकारामांचं एक वाक्य आहे, तुका म्हणे येते पाहिजे तर जातीचे, काम नोहे एरा गबाळ्याचे. कुणी यावं आणि काही करावं हे सोपं नाही आहे. जाऊयात आपण तिथपर्यंत देखील. या बॉल नंतर पुढचा बॉल, तोही हाफ ट्रॅकर, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह, जमिनीला घरंग डीप मध्ये प्रोटेक्शन दिलंय खरं, परंतु 2 धावा नाही वाचू शकलेत. 2 धावा धावफलकावरती वधारतायत. ओमकार काय सुरुवात केली आहे, पहिला धमाकेदार चौकार, त्यानंतर हा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, 2 बॉलमध्ये 6 धावा धावफलकावरती. सर कालच्या दिवसापासून पहिल्या 2 मॅच मध्ये विवेकची बॅट बोलली नव्हती. अंतिम सामन्यामध्ये विवेक शिंदे आले आणि असा काही खेळून गेला जिथे 32 धावांचं लक्ष होतं 3 षटकामध्ये. विवेक शिंदेने ते लक्ष 2 षटकामध्येच कंप्लीट केलं. 1 साइड कालच्या दिवसामध्ये विवेक शिंदेने बॅटिंग केली आणि आजच्या दिवसामध्ये जसं मागचा सामना सोडला तसाच हा सामना विवेक शिंदेने फॉर्म कॅरी केलाय. डेफिनेटली क्लास इज अ परमनंट असं म्हटलं का जातं हे सांगतोय विवेक शिंदे. तो क्लास, तो दर्जा, आपल्या नावाचं स्टेटस या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये दाखवत असताना KSK चा बाहुबली विवेक शिंदे यावेळेस स्विच हिट, राईट स्विच ऑन केलाय, बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा अप्रतिम दर्जेदार देखणा डौलदार षटकार. सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते, जिथे या षटकाचा दुसरा स्विच हिटचा फटका विवेक शिंदे बाहुबलीच्या बॅटमधून आलाय. मोठा फटका खेळला गेला, सरळ चेंडू बाउंड्री रोपच्या पलीकडे जाऊन पडलाय. 3 चेंडू वगैरे आपण 12 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. आई श्री भैरी नवलाई चषक 2026 चा ग्रँड फिनाले पाहतोय. 4 इनिंग मध्ये जिथे विवेकच्या बॅटमधून आपण 52 धावा पाहतोय, 33 धावा त्याचा बेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतो. तर 236.36 च्या स्ट्राईक रेटने या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने बॅटिंग केली आहे. डेफिनेटली काय बॅटिंग आतापर्यंत विवेक शिंदे. पहिल्या 3 बॉल वरती टिपिकल बाहुबली स्ट्रोक मेकिंग पाहायला मिळते. पुढचा बॉल गणेश संकपाळचा, यावेळेस पुन्हा एकदा लगातारच्या त्या स्ट्रोकचा परिणाम, यावेळेस मात्र 1 बाउंस सीमा पार आलाय चौकार. सुस्वागतम, मनसे स्वागतम. धावफलकावरती या चौकारानं धावा झाल्या 16. आमचे साथी समालोचक सांगतायत विकासजी की एकाच पेपरचा अभ्यास करून मैदानामध्ये उतरले, परंतु तो पेपर सुद्धा अवघड जायला लागलाय असं म्हणायला हरकत नाहीये. 4 बॉलमध्ये धावा झाल्या 16. बहुसंख्येनं आमच्या माता भगिनी या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता उपस्थित आहेत. चतुर्बेटकरांच्या या ग्रामस्थ महिला मंडळाचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पुनश्च एकदा गणेश संकपाळ यावेळी सज्ज होतोय. यावेळीचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, वा क्या बात है, हवाई सफर प्रॉपर टायमिंग सह चेंडू जातोय सीमा पार. हेमंत कोळी सरांना संध्याकाळी एक्सरसाइज करण्याचा यावेळेस चान्स. षटकार. मैदानात उतरलाय विवेक शिंदे. विकासजी असं म्हणायला हरकत नाही. काय बरसलाय. आकाश काळेचं वादळ घोंगावत होतं आणि समोरून टक्कर दिली आहे ती अक्षरशः विवेक शिंदेनं. शेवटचा अखेरचा बॉल, तो देखील स्विच हिट. मित्रांनो, प्रेक्षकांनो, या विवेक शिंदेची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये मी म्हणतोय. 26 धावा, नाबाद, आबाद, बिनबाद, 26 धावांची अप्रतिम सलामी विकासजी. नक्कीच विवेक शिंदे
हा एक असा फलंदाज ना शेवटच्या क्षणापर्यंत कोणती खेळ करेल. एक चेंडू किंवा 6 चेंडू 6 षटकारांचा सुद्धा विक्रम त्याच्या नावावरती आहे रबर फॉर्मॅटमध्ये. एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक शांत समी खेळाडू आणि रोळे संघ हा जर पहिल्यांदा नेहमी पाहिलं तर नक्की टाइम पॉईंट टेबलवरती अधिराज्य करणारा संघ म्हणून यांची नक्कीच वर्णी लागते पाहायला मिळते. धाव संख्या 26 धावा. एक बोललं तर नक्कीच केएसकेच्या पटलावरती नेहमी अधिराज्य करणारा संघ म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. डेफिनेटली या दरम्यान श्री अजयजी मिश्रा साहेब काँग्रेस सरचिटणीस तथा निकू केवट साहेब काँग्रेस शाखा अध्यक्ष आणि समवेत श्री जगदीश राज पुरोहित साहेब व्यापारी संघटना बोरिवली शिवसेना शिंदे गट या तिघांचं आगमन झालंय. स्वागतम. अनिकेत शिंदे यावेळीचा पहिला बॉल पायावरती आदळला. धाव घेण्याचा प्रयत्न विवेक शिंदे जोरानं तेवढ्याच जोमानं आकाश काळे बॉलवरती. दोघांनी कसोटीचे प्रयत्न केले कारण इथून ज्या युद्धाची आपण वाट पाहत होतो ना ते क्रिकेटमधलं मैत्रीमय द्वंद्व आता आपल्या भेटीला येत आहे. दोन व्यावसायिक खेळाडूंमधली भिडंत जी पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आकाश काळे दुसऱ्या बाजूला विवेक शिंदे. सर विवेक शिंदेला सुद्धा माहिती आहे जास्तीत जास्त धावा गोळा करणं गरजेचं आहे. आकाश काळे तितका ताकदवर फलंदाज आहे म्हणून रोळे संघ जेवढा जास्तीत जास्त धावा गोळा करेल ना तेवढा गोलंदाजांवरचं बर्डन कमी असताना पाहायला मिळेल. म्हणून विवेक शिंदे मेहनत करतोय ताकी गोलंदाजी करताना कोणत्याही प्रकारचे जास्त अडथळे येऊ नयेत कारण आकाश काळे तितका ताकदवर फलंदाज आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये यावेळेस मात्र तैनात केला. एक्स्ट्रा कव्हरला फेकी करेल. एक पूर्ण झाली. दुसरीकरिता वळालेत. योग्य दिशेनं फेकीचा निर्णय परंतु तेवढ्याच वेगानं धावा पूर्ण होत आहेत. व्हॉट रनिंग बिटवीन द विकेट. 2 पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे 29 या आकड्यावरती. 29 पैकी जवळजवळ 28 या एकट्या विवेक शिंदेच्या नावावरती आहेत. रिव्हर्स आणि स्वीप स्विचचा पूर्ण एकदम अभ्यास करून आलाय. तुम्ही कोणते चेंडू टाका माझं ठरलंय मी स्विच हिटच खेळतो. रिव्हर्स ज्यावेळी आपण बोलतो रिव्हर्सचा फटका असा तो झाला तर आबाद नाही तर बरबाद पण तो विवेक इथे पूर्णपणे सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय सर. परंतु मला थोडासा माइंडसेट चेक करावा वाटतोय तो अर्थात अहिर बी संघाचा. सातत्यानं तिकडेच फटके गेले तरी अजूनही फिल्डर सेट केलेला नाहीये. म्हणजे गोलंदाजांवर विश्वास आहे परंतु तरी देखील विवेक थांबलेला नाहीये. थोडं कॅल्क्युलेट माइंडसेट क्रिकेट खेळणं गरजेचं असेल सर. येस डेफिनेटली. जेवढा क्रिकेट मैदानामध्ये शरीरानं खेळला जातो तेवढाच तो मनाने सुद्धा खेळला जातो. आकाश काळे विपक्षामध्ये विवेक शिंदे हे आता एक मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये. वाईडिश लॉंग ऑनला गेला होता लॉंग ऑफला गेला होता खेळाडू. त्याला सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणलं. एक खेळाडू स्वीपर कव्हरला आहे. दोनच खेळाडू ऑफसाईड वरती आहेत. या वेळचा फटका स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच आपल्या स्टाईलनं विवेक शिंदेला पाठवलं बॉलला सीमापार. षटकार. पुन्हा एकदा ताकदीचा वापर जर पूर्ण होता ताकदीचा वापर केला पुरेपूर फटका एकदम प्रॉपर होता आणि चेंडू सुद्धा हवाई सफर करताना पाहायला मिळाला. विवेक शिंदे ज्यावेळी बॅटच्या रडारमध्ये चेंडूला ताकदीचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळतोय आणि ज्यावेळी तुम्ही क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्करची खेळ त्यावर रिव्हर्स स्वीप खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आकाश काय सज्ज होताना पाहायला मिळतोय. ओहो खूपच हा चेंडू नोच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. आकाश काळेवरती सुद्धा चांगल्या प्लेयर्सवरती सुद्धा सर प्रेशर येऊ शकतो. तर डेफिनेटली क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरीज अँड अनसर्टनिटीज याकरिताच म्हटलं गेलंय. कधी क्रिकेटच्या खेळामध्ये कोणावरती दडपण येईल याचा काही नेम नाही. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिटचा बॉल. केवळ दिशा दाखवली आहे. दिशा दर्शक देखणा चौकार. पुन्हा एकदा चौकार येताना पाहायला मिळतोय. विवेक शिंदे ऑन फायर होताना पाहायला मिळतोय. बरसताना पाहायला मिळतोय. धावांचा अंकुश कुठेतरी लावा लागणार परंतु आता वेळ नाही का वेळ निघून जाताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 40 धावसंख्या धावपलकावरती. अजूनही पाहायला गेला तर 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 40 धावा झाल्या 10 बॉल मध्ये. यावेळीचा बॉल अतिरिक्त एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न. वसीम अक्रमने एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की गोलंदाज आपल्या क्षमतेपेक्षा अधिक एफर्ट लावतो ना त्यावेळेस तो अतिरिक्त नो किंवा वाईट बॉल हाताळतो आणि तेच मात्र पाहायला मिळते दडपणा खातर. वाईट चेंडू आठवलाकर सर नक्कीच बॅकल होडी वेस्ट इंडिजचा तो प्लेअर त्यानं 13 वर्षाच्या करिअरमध्ये एकही चेंडू वाईट हाताळला नव्हता. ज्या ज्यावेळी वाईट चेंडू हाताळला जातो त्यावेळी बॅकल होडी हे नाव सुद्धा आठवलं जातं. पुढचा बॉल आकाशचा. गती कमी करून टाकला. बॅटची वरची कड. आता मासा जाळ्यामध्ये अडकवला. मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आकाश काळेनं इथं ताकद दाखवली आहे. गमतीचा भाग परतावं लागतंय विवेकला. विकेटचं पतन. तर आता चाललेले जम्बो सर वय वर्ष 54 क्रिकेट आतापर्यंत
आम्हा तुम्हा सर्वांना लाजवेल असं फिटनेस आणि क्रिकेट खेळताना सर पाहायला मिळतात. तेच हेमंत शिंदे म्हणजे जम्बो सर मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. वय वर्ष 54. गोलंदाजी पाहिलं तर फिरकीचे जादूगार, बोटांमधली जादू सत्यामध्ये उतरवताना पाहायला मिळतात. KSKच्या पटलावरती अप्रतिम सगळ्यात चांगला गोलंदाज म्हणून जर कोणाची ओळख आणि कोणाची वर्णी लागत असेल तर आवर्जून एकच नाव घेतलं जातं, ते म्हणजे हेमंत शिंदे अर्थातच जम्बो सर. जम्बो मैदानाच्या आतमध्ये बहुचर्चित नाव आहे हे KSK विभागातीलच नाही तर दक्षिण मुंबईतील, ज्यांनी दक्षिण मुंबईचं क्रिकेट गाजवून सोडलंय. जम्बो आपल्या बॅटने यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये चाललाय बॉल मिड विकेटला. फिल्डिंग चांगली झाली, फेकी चांगली, परंतु तेवढ्याच वेगानं धावा पूर्ण होणार नाही आहेत, कारण आकाशनं बघता बघता लगेच फेकी गेली स्ट्राईक एंडला. एकच धाव मिळते. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 42. जिंकण्याकरिता करायच्या त्या 43. की जम्बो जर कालच्या मॅच मध्ये जर पाहिलं ना, जेव्हा संघ अडचणीमध्ये होता, विवेकची विकेट गेली होती, तेव्हा वैयक्तिक 35 धावा करमधल्या आपल्या संघाला सुस्थितीमध्ये आणून ठेवलं होतं. तोच जम्बो सर, तेच जम्बो सर आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजीमध्ये जास्त चेंडू फेस करण्याची संधी मिळाली नाही, एकच चेंडू मिळाला, त्यावर एक धाव अर्जित केली. दुसऱ्या धावेची मध्ये पळत असताना धावचित झाले आणि कदाचित धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येत धावपटल्यावर ते अर्जित केले ते धावसंख्या होते. धावसंख्या 42. 12 चेंडू मध्ये 43 धावा कराव्या लागतील. आहेर आता पुन्हा एकदा विवेक पाहिला, आता आकाशला पाहावं लागेल. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज कोण असेल? हेमंत शिंदे अर्थात जम्बो सर.
जी लोक आहेत ना त्यांचा महाबळेश्वरच्या या कोयना कोळशी कांदाटी आणि सोळशी विभागाशी काही तेवढा संबंधही नसेल, परंतु क्रिकेट ही तुम्हा आम्हा सर्वांना जोडणारी नाळ आहे, जी सर्वांना मैदानाकडे आपोआपच घेऊन येते. पहिल्या 2 बॉलवरती 2 आल्यात, तिसऱ्याच्या प्रतीक्षेत. तिसरा बॉल व्हाईट बॉलचा कॉल. वेकअप नाव हे सांगतायत पंच गोलंदाजाला. काय सुरुवात आहे बंधू. 43 करायच्या होत्या, 13 झाल्या 2 बॉलमध्ये. आता 10 बॉल आणि धावा करायच्या 30. नक्कीच आकाश काळे जर बरसला ना तर नक्कीच ह्या धावा चुकून त्याच्यासाठी इझी आहेत, परंतु आकाशच्या विकेटसाठी जाळं विणावं लागेल. कोणाला तर रुळे बरोबर सांगायला. जम्बो सर आहे, जम्बो सरांमध्ये ती ताकद कुवत आहे, कदाचित फसू शकतात, परंतु नवीन बॉल होता, कदाचित जास्त टर्न होणार नाही, सिमेंट पिच आहे कदाचित, म्हणून जम्बो सर मागे असतील का. परंतु विवेक सुद्धा चांगला फलंदाज आहे. विवेकसाठी हा पुन्हा एकदा सामना रंगत असेल की तू स्विच खेळतो तर मी सुद्धा रिव्हर्स खेळू शकतो. आकाश काळेच्या बॅटमधून पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय हा षटकार, 6 धावा. निम्म्या झाल्या, अजून निम्म्या बनवायच्या आहेत. 22 झाल्या, अजून 21 बनवायच्या आहेत. सामना या झेलानं सुटलाय का? झेल सुटलाय की सामना सुटलाय? येणारा काळ मात्र 6 बॉल नंतर सांगून जाईल.
आकाश काळेला जीवदान. जीवदान म्हटलं की सर्वात मोठं जीवदान आठवतं. कलकत्त्याच्या मैदानावरती श्रीलंकेच्या थिसारा परेरानं दिलेला रोहित शर्माचा 4 धावांवरचा जीवदान, जिथून रोहित शर्मानं ओडीआय क्रिकेटमधला सर्वाधिक मोठा 264 धावांचा विक्रम बनवला. आता विक्रम बनवायचा आहे तो आकाश काळेला, जिथं 2 षटकामध्ये 43 चेस करताना आता त्याला 6 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत, त्या 21. म्हणून नक्की दगडीतातून सुद्धा सर तो एकच आवाज यायचा, चुकीला माफी नाही. कदाचित तो आवाज काय यायचा हे आता कळताना पाहायला मिळेल, कारण की आकाश काळेचा जेल सुटला. आकाश काळे त्या मॅच मध्ये 6-21 6-21 22 झालेत, 21 करायचे. 6 चेंडू 21 धावा. आता शंकरला फक्त पळावं लागेल का आकाशला स्ट्राईक देण्यासाठी, की शंकर सुद्धा स्ट्राईक घेणार हे पाहणं गरजेचं असेल. आता फक्त त्या पद्धतीने बोलतो भाग मिल्का भाग, त्याच्यापर्यंत शाकील आवाज येईल, शाकी भाग. पुढे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर, तिथे कोण उभा राहणार खंबीर, त्याच्यामध्ये हिम्मत, त्यालाच मैदानामध्ये किंमत. काय घडणार काय बिघडणार या क्रिकेटच्या रंगमंचावरती असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाइमचा गजर झाला पाहिजे. अडथळे काय किती येतात किती जातात हेच सर जम्बो सरांची गोलंदाजी, अप्रतिमाची गोलंदाजी. क्या बात आहे. बऱ्याच काळ मी नाव ऐकून होतो हेमंत शिंदे, त्यामागचा एक वेगळा इतिहास आहे, तो देखील मी निश्चितच वैयक्तिकरित्या विकास मोरे यांना सांगेन. यावेळेचा बॉल वेट अँड वॉचचा फटका, कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी 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 खराब, क्रॉस झाला का बॅटर, क्रॉस झाला का बॅटर, हा प्रश्न. पंचांचा बोर्ड आकाशाकडे कोणाला खुणावतायत? येस, पंच सांगतायत तिसऱ्या पंचांच्या कोर्टात निर्णय जाऊ द्यात. घाई केली क्षेत्ररक्षकानं, फेकी करताना घाई केली, त्यामुळे संधी मिळाली आकाशला स्ट्राईकला जाण्याची. चेक केलं जातंय. डेफिनेटली, परंतु आमचं काम आम्ही केलं. सरांनी जो निर्णय आम्हाला पोचवायला सांगितला. चला पुढचा बॉल, वेट अँड वॉच. फेकलाय बॉल सीमा पार, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक, षटकार. तीन चेंडू 14 धावेची गरज. कदाचित या चेंडूवरती 2 धावा आल्या असत्या का? डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. शेवटपर्यंत पंचांकडच्या निर्णयासाठी आम्ही उभे राहिलो, परंतु पंचांनी कोणताही डिसिजन दिला का त्याला फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा षटकार येताना पाहायला मिळतं. तर आधीच्या चेंडूवरती जर 2 धावा घेतल्या असत्या तर कदाचित आकाश काळे शेवटच्या चेंडूवरती षटकार मारायची संधी उपलब्ध झाली असती, परंतु तो स्ट्राईक त्यानं चेंज केली नाही. कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत उभा राहिला आणि मॅच कुठे तर वैभव रुळेच्या बाजूने आता झुकताना पाहायला मिळते. मित्रांनो, 2 खेळाडूंचा हा खेळ, एक 30-32 मधला आकाश काळे, तर दुसऱ्या बाजूला 54 वर्षाचा नवयुवक हेमंत शिंदे. या खेळाडूंचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये, मी म्हणतोय. शेवटचा बॉल, एक बॉल 8 ची गरज. सामना जिंकलाय रुळे, वैभव रुळेनं, अँड चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट. आयोजकांनी या स्पर्धेदरम्यान समालोचन करण्याची जी संधी दिली त्याकरिता आमचे मित्र प्रदीप चव्हाण